भारतातील अशी 10 ठिकाणे जी खरी वाटत नाहीत. मित्रांनो, आपला भारत देश हा निसर्ग सौंदर्य, इतिहास आणि अनेक रहस्यमयी गोष्टींनी नटलेला आहे. आपण अनेकदा परदेशातील सुंदर आणि आश्चर्यकारक ठिकाणांचे फोटो पाहतो आणि थक्क होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतातही अशी काही ठिकाणे आहेत जी पाहिल्यावर हे खरंच पृथ्वीवर आहेत का असा प्रश्न पडतो. अशातच आज आपण भारतातील अशाच 10 अविश्वसनीय आणि जादुई ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जी खरी असल्यासारखी वाटत नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, कच्छचे रण. कच्छचे पांढरे रण हे जगातील सर्वात मोठ्या मिठाच्या वाळवंटांपैकी एक आहे. हजारो चौरस किलोमीटरवर पसरलेली पांढरी शुभ्र मिठाची चादर डोळ्याचे पारणे फेडणारी असते. हे ठिकाण दिवसा जितके सुंदर दिसते त्याहून कित्येक पटीने जास्त ते पौर्णिमेच्या रात्री दिसते. चंद्राच्या प्रकाशात हे वाळवंट जणू हिऱ्यासारखे चमकू लागते. हिवाळ्यात इथे होणारा रण उत्सव जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. पृथ्वीवर असूनही एखाद्या स्वप्नवत दुनियात आल्यासारखा भास आपल्याला होतो. नंबर 9, उमलिंग ला पास. तुम्हाला जर साहसाची आवड असेल तर लडाख मधील उमलिंग ला पास तुम्हाला नक्कीच खुणावेल. 19,300 फुटापेक्षा जास्त उंचीवर असलेला हा जगातील सर्वात उंच मोटरेबल म्हणजेच वाहतुकीसाठी योग्य रस्ता मानला जातो. BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने अत्यंत कठीण परिस्थितीत या रस्त्याची निर्मिती केली आहे. हा रस्ता हिमालयातील अनेक उंच शिखरापेक्षा आणि अगदी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षाही अधिक उंचीवर आहे. येथील ऑक्सिजनची कमतरता आणि उणे तापमान या प्रवासाला अत्यंत थरारक बनवते. नंबर 8, चाइल्ड क्रिकेट ग्राउंड. हिमाचल प्रदेशच्या शांत आणि हिरव्यागार पर्वतांमध्ये लपलेले चाइल्ड क्रिकेट ग्राउंड हे समुद्र सपाटीपासून तब्बल 7,444 फूट उंचीवर आहे. हे जगातील सर्वात उंच क्रिकेट मैदान मानले जाते. 1893 मध्ये पतियाळाचे माजी महाराजा भूपेंद्र सिंह यांनी या मैदानाची निर्मिती केली. देवदार आणि पाईनच्या उंच झाडांनी वेढलेले हे मैदान आजही वापरले जाते. भारतीय लष्कराच्या ताब्यात असलेल्या या मैदानावर पोलो आणि बास्केटबॉल देखील खेळले जाते. या मैदानावरून दिसणारा निसर्गरम्य देखावा शब्दात वर्णन करण्यापलीकडचा आहे. नंबर 7, फ्लोटिंग पोस्ट ऑफिस. श्रीनगरचे दाल सरोवर जे त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेच, पण याच सरोवरावरती भारतातील नव्हे तर जगातील एकमेव तरंगते पोस्ट ऑफिस आहे. हे पोस्ट ऑफिस एका मोठ्या हाऊस बोटवर तयार करण्यात आले आहे. हे कोणत्याही सामान्य टपाल केंद्राप्रमाणे काम करते. फरक फक्त इतकाच की हे थेट पाण्यावर आहे. येथून पत्र पाठवल्यावर ज्या पत्रावर जो शिक्का मारला जातो त्यावर शिकारा म्हणजेच काश्मीरी बोट चालवणाऱ्या नाविकाचे चित्र असते. 2011 मध्ये याचे उद्घाटन झाले असून येथे एक छोटे टपाल संग्रहालय देखील आहे. नंबर 6, मॅग्नेटिक हिल. लडाखमधील लेह कारगिल महामार्गावर स्थित असलेली मॅग्नेटिक हिल ही पर्यटकांसाठी एक आश्चर्यकारक घटना आहे. रस्त्याच्या एका भागात असा दृष्टिभ्रम निर्माण होतो की जर तुम्ही तुमचे वाहन न्यूट्रल स्थितीत ठेवले तर ते आपोआप उतारावरून खाली जाण्याऐवजी वरच्या दिशेने सरकू लागते. आजूबाजूच्या डोंगर रांगा आणि रस्त्याची रचना यामुळे हे गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारा भास निर्माण होतो. ही जागा आजही पर्यटकांना थक्क करते आणि इथे जाऊन हा अनुभव घेणे प्रत्येकाची इच्छा असते. नंबर 5, लिव्हिंग रूट्स ब्रिजेस. मेघालयातील घनदाट जंगलामध्ये मानवी कौशल्य आणि निसर्गाचा एक अप्रतिम संगम पाहायला मिळतो. तो म्हणजे लिव्हिंग रूट ब्रिजेस. येथील खासी आणि जयंतीय स्थानिक समुदायाचे लोक रबराच्या झाडाच्या मुळांना विशिष्ट दिशा देऊन नद्या आणि ओढ्याच्या पलीकडे वळवतात. ही मुळे एकमेकात गुंफून त्यांचा एक नैसर्गिक पूल तयार केला जातो. विशेष म्हणजे हे पूल सिमेंटच्या पुलासारखे जुने झाल्यावर कमकुवत होत नाही, तर अनेक दशकांच्या कालावधीत ही मुळे अधिकाधिक मजबूत होत जातात आणि एका भक्कम पुलाचे रूप घेतात. चेरापुंजी जवळील डबल डेकर रूट ब्रिज हा जगप्रसिद्ध आहे. नंबर 4, शेट्टीहल्ली रोजरी चर्च. कर्नाटक मधील हसन जवळ असलेले हे ऐतिहासिक चर्च सबमर्ज्ड चर्च म्हणजेच बुडालेले चर्च म्हणूनही ओळखले जाते. इसवी सन 1860च्या दशकात फ्रेंच मिशनरींनी हे सुंदर गॅथिक वास्तुकलेचे चर्च बांधले होते. मात्र नंतर हेमावती नदीवर धरण बांधण्यात आल्याने पावसाळ्यात हे चर्च बऱ्याच अंशी धरणाच्या पाण्यात बुडालेले असते. जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली येते तेव्हाच या चर्चची पूर्ण वास्तू दृष्टीत पडते. अर्धे पाण्यात बुडालेले आणि अर्धे बाहेर असलेले हे भग्न अवशेष पाहून काळ थांबल्यासारखा वाटतो आणि हे दृश्य अतिशय नयनरम्य असते. नंबर 3, लोकटक लेक. ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात असलेले लोकटक सरोवर हे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. हे सरोवर त्याच्या पाण्यावर तरंगणाऱ्या बेटांसाठी जगप्रसिद्ध आहे, ज्यांना स्थानिक भाषेत फुमिंदस असे म्हणतात. हे तरंगणारे साठे माती, वनस्पती आणि सेंद्रिय पदार्थापासून बनवलेले असून
ते इतके भक्कम असतात की त्यावर संपूर्ण समुदायाने आपली घरे बांधली आहेत. विशेष म्हणजे या सरोवरावर केबुल लामजावा हे जगातील एकमेव तरंगती राष्ट्रीय उद्यान आहे, जे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या संगाई हरणाचे एकमेव नैसर्गिक घर आहे. नंबर 2, याना लेणी. जर तुम्हाला एखाद्या वेगळ्याच ग्रहावर गेल्याचा अनुभव घ्यायचा असेल तर कर्नाटकातील याना लेणी हे ठिकाण तुमच्यासाठी आहे. सह्याद्रीच्या घनदाट जंगलात लपलेल्या या नैसर्गिक गुहा आहेत. या गुहा मुख्य तत्वे काळ्या चुनखडीच्या प्रचंड मोठ्या आणि टोकदार खडकापासून तयार झालेल्या आहेत. भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर असे 2 मुख्य खडक इथे पाहायला मिळतात. हिंदू पौराणिक कथांनुसार या ठिकाणाचा संबंध भस्मासुराशी जोडला जातो. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे एक स्वर्गच आहे. नंबर 1, लोणार सरोवर. आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर हे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. सुमारे 50,000 वर्षापूर्वी अंतराळातून एक महाकाय उल्का पृथ्वीवर आदळली आणि त्यातून या सरोवराची निर्मिती झाली. बेसाल्ट खडकामध्ये तयार झालेले हे जगातील अशा प्रकारच्या मोजक्या आणि सर्वात मोठ्या विवरापैकी एक आहे. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे याचे पाणी एकाच वेळी खारे आणि अल्कधर्मी आहे. काही वर्षापूर्वी या सरोवराचे पाणी अचानक गुलाबी रंगाचे झाले होते, त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष याकडे वेधले गेले. सरोवराच्या आजूबाजूला घनदाट जंगल असून येथे अनेक प्राचीन मंदिरे देखील आहेत. तर मित्रांनो, ही होती भारतातील 10 अशी ठिकाणे जी एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या सेट सारखी किंवा दुसऱ्या ग्रहावरील ठिकाणांसारखी वाटतात. निसर्गाचे आणि मानवी कौशल्याचे हे अद्भुत नमुने एकदा तरी प्रत्यक्ष जाऊन पाहायलाच हवेत. यापैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणते ठिकाण आवडले आणि तुम्हाला कुठे जायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीकरिता आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.